नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामधून मी नितीन पात्रे. आज पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रारूप आराखडा जाहीर केला. या प्रारूप आराखडा जाहीर करत असताना 2017चा जो संदर्भ किंवा जो काही आराखडा होता तोच संदर्भ किंवा त्याच पद्धतीची रचना त्यांनी 2025-26साठी घेतलेली आहे आणि त्याची जी लोकसंख्या आहे ती देखील 2011चीच म्हणजे यापूर्वीचीच गृहीत धरण्यात आलेली आहे. आता आपण बघतोय तो प्रभाग क्रमांक 1 त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं 2017 हा प्रभाग क्रमांक 1 रचना केली गेली होती की त्या प्रभागामध्ये असलेले त्यापूर्वीचे किंवा माजी नगरसेवक रवी गायकवाड, अविनाश पाटील, कणके आणि तांबे हे ज्या नगरसेवक 4 नगरसेवक भाजपाचे होते, ज्या पद्धतीनं ही प्रभाग रचना होती की 2017मध्ये सम्राट चौकाकडून रूपाभवानीकडे जात असताना सम्राट चौक येतो. सम्राट चौकाच्या बाजूला महाबोधी आहे, महाबोधीच्या बाजूला परत चंडक हायस्कूल, चंडक हायस्कूल नंतर रमाबाई झोपडपट्टी, जुना सिटी बस डेपो, हनुमान नगर आणि त्याच्यानंतर मड्डी वस्ती आणि मड्डी वस्तीचा जो परिसर तो अवघे त्यानंतर जो काही गावठाण भाग आहे शेळगीचा तो पूर्णपणे याच्यामध्ये समाविष्ट आहे. या प्रभागावर भाजपाचं प्राबल्य आहे आणि शहर उत्तरमध्ये मोडतो हा प्रभाग. त्याच्यामुळं ह्या प्रभागावर भाजपाचं जे काही वर्चस्व म्हणायचं किंवा आणखी भाजपाची ताकद या प्रभागामध्ये अधिक दिसून येते. या प्रभागाची जर का लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे ती अशी की 37,955 या पद्धतीनं ह्या प्रभागाची लोकसंख्या असेल. त्याच्यामध्ये जो काही SCचा भाग आहे, SC लोकसंख्येचा जो काही आकडा आहे तो 10,319 आहे. म्हणजे जवळपास एक 25% भाग हा SCचा आहे आणि त्याच्यानंतर STचा जो भाग आहे तो 1,271 इतक्या पद्धतीनं म्हणजे जवळपास 37,955 ह्या पद्धतीचा लोकसंख्या असलेला प्रभाग क्रमांक 1 येतो. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामधली जी काही बूथ संख्या आहे किंवा जी काही लोकसंख्या आहे ती 2011च्या लोकसंख्येच्या आधारावर बूथ जे आहेत ते लोकसभा आणि विधानसभेवर गृहीत धरूनच याची रचना करण्यात आली.